सर्वांना जागतिक योग दिनाचं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज जागतिक योग दिन 21 जून ह्या दिवशी जगामध्ये सर्व ठिकाणी योग दिन साजरा केला जातो. कारण हा दिवस सर्वात मोठा दिवस आहे, त्यामुळे तरी हा दिवस निवडलेला आहे. आणखीन एक रिक्वेस्ट हा आहे, आजचा योग दिवस आज एक दिवसासाठी सीमित नसून आपण सर्वजण वर्षभर आपण दररोज 1 तास आपण आपल्यासाठी वेळ काढणं खूप महत्त्वाचं आहे. दरवेळी मी तुम्हाला हा वाक्य बोलतेच. इतर वेळी तुम्ही कधी गावाला गेला किंवा काहीतरी व्यस्त असाल तुम्ही कामामध्ये, त्यावेळी स्किप करा. पण आठवड्यातनं 1-4 दिवस तरी तुम्ही योगा करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आता सर्वांचं समज आहे, आपण खूप कठीण आसन केलं, रोजच्या रोज आपण भरपूर आसन केलं, पण एक 50, 100, 200 असं सूर्यनमस्कार केलं, हा संपूर्ण योगा असं हे तुमचा गैरसमज आहे. संपूर्ण योगा कशासाठी म्हटलेला आहे? आपण संपूर्ण योगा ह्यासाठी म्हटलेला आहे, याच्यामध्ये असलेला अष्टांग योगाचं आपण पालन करणं खूप महत्त्वाचं आहे. अष्टांग योग म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारण, समाधी. हे अष्टांग योगामध्ये आपण यम नियमांचा एक 10% तरी वापर केला ना, आपल्याला एक संपूर्ण आपण योगी होऊ शकतो. आता आपण आता यम नियमामध्ये काय सांगितलेलं आहे? आपण दुसऱ्यांचं मन दुखवणं, टोमणे मारणं किंवा आपल्याला राग, द्वेष, मत्सर करणं, हे सर्व गोष्टीला आपण बंधन आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे नॅचरली आता बघा ना, आपण कसं होते, आपलं माइंड राग, द्वेष, मत्सर आणि अजिबातच आपण अहंकार हे गोष्टी जास्त आपण केल्यामुळे ना आपल्या शरीरामध्ये संपूर्ण बदलाव निर्माण होते. ह्यामुळेच आपल्याला सर्व व्याधी जडत जातात. त्यावेळी बघा, आपण एक स्थिर आहे, आपलं माइंडवर इतरांविषयी प्रेम आणि संपूर्ण एक सेवाभाव असेल ना, आम्हाला कुठलेही व्याधी किंवा प्रॉब्लेम होणार नाही. त्यासाठी काय करायचं, यम नियमांचं थोडं तरी आपण पालन करणं खूप महत्त्वाचं आहे. आणखीन एक सांगायचं म्हणजे आपण भरपूर 1-2 तास योग करून दुसऱ्यांबद्दल आपण एक आपला विचार चांगला नसेल आणि आपण दुसऱ्यांना तुच्छ करत असेल, त्या योगाला काही अर्थ नाही आहे. तुम्ही ज्यावेळी योगा करताय त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त तुम्ही लोकांबरोबर किती प्रेमसंबंध आहे, आपण लोकांबरोबर कसं आपलं बिहेव करतो, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणखीन एक सांगायचं म्हणजे आपल्याला दररोज आपण योग करताना आपलं एक संपूर्ण आपल्या बॉडी लँग्वेजमध्ये चेंज व्हायला लागतो. जेव्हा घडते, तुम्ही मन लावून योगा आत्मसात करा. योग आपल्या आरोग्यासाठी आलेला एक देवाकडून आलेला वरदान आहे. त्यासाठी तुम्ही एक तन मन धनाने त्याच्यामध्ये एक अर्धा तास इन्व्हॉल्व व्हा. तुम्ही इथं योग करत असता, तुमचं लक्ष इकडं तिकडं बाकी व्यवहाराकडे असेल ना, त्याचासुद्धा तुम्हाला 100% इफेक्ट होणारच नाही. त्यासाठी तुम्ही स्वतःला योगाला समर्पण करा. आणि योग म्हणजे काय, आपण सर्वांसोबत राहायचे. योग म्हणजे काय, आपण सर्वांबरोबर प्रेम वाटायचं आहे. हे संपूर्ण योग आहे. आपण एक गुपित आपण आपलं एक दरवाजा बंद करून खूप छान योगा केलं, घाम गळायचं ते तुमचं भरपूर तुम्हाला हे झालं, त्याचं काही इफेक्ट नाही आहे. तुम्ही 2च आसन करा किंवा 2च प्राणायाम करा, मन लावून करा आणि तुमचं व्यवहारामध्ये ते दिसून येणं म्हणजे योग आहे. एवढंच मी सांगू इच्छिते. आणखीन एकदा योग दिनाचं मला सर्वांना शुभेच्छा देते. योग करा, तुम्ही सर्वजण निरोगी राहा, हे मी इच्छा व्यक्त करते. धन्यवाद.